विलिनीकरणाबाबत माध्यमांबरोबर बोलू नका, वरिष्ठांकडून नेत्यांना आणि प्रवक्त्यांना या सूचना करण्यात आल्या। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्यावर झालेल्या बैठकांवर शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे बोलतील, इतर कोणीही बोलू नये अशा प्रकारे पक्षाकडून सूचना करण्यात आल्या। ज्यांना या बैठकांबाबत माहिती नाही त्यांनी जर माध्यमांना प्रतिक्रिया दिली तर या चर्चा वेगळ्या दिशेने जाऊ शकतात। त्यामुळे पक्षानं जबाबदारी घेतलेली आहे आणि वरिष्ठांच्या परवानगीशिवाय या विषयावर कोणीही बोलू नये। नेत्यांना प्रवक्त्यांना या सूचना विलिनीकरणाबाबत देण्यात आलेल्या आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सीमा आढे या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। सीमा, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत गेल्या 2 दिवसांपासून अजित पवारांच्या निधनानंतर अक्षरशः चर्चांना ऊत आलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर चर्चा काहीतरी वेगळ्या अंगाने जाऊ नये यासाठी शरदचंद्र पवार पक्षाकडून अशा प्रकारे खबरदारी घेतली जाते, सूचना केल्या जातात। काय काय नेमके या संदर्भातले आणखी अपडेट आहेत? नक्कीच अनुपमा, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भात अजित पवार आणि शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसोबत किती बैठका झालेल्या होत्या या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहेत आणि राजकीय वर्तुळामध्ये सध्या हा जो विषय आहे तो केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतंय। आता अजित पवार हयात असताना अनेक बैठका झाल्या असं शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामध्ये सुप्रिया सुळे असतील किंवा मग राजेश टोपे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील हे जे नेते आहेत ते सातत्यानं मागील 2 ते 3 दिवसांपासून पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत। अशा वेळी पक्षाचे जे नेते या बैठकांमध्ये उपस्थित नव्हते किंवा प्रवक्त्यांना याबाबतची माहिती नव्हती, अशा नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी विलिनीकरणाच्या विषयावरती माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये अशा सूचना वरिष्ठांकडून प्रवक्त्यांना आणि नेत्यांना देण्यात आलेल्या आहेत। ज्यांना या बैठकांबाबत माहितीच नाही त्यांनी जर माध्यमांना प्रतिक्रिया दिली तर या ज्या चर्चा आहेत त्या वेगळ्या दिशेने जाऊ शकतात, चर्चा भरकटू शकते। त्यामुळे पक्षांनी, वरिष्ठांनी या विषयावरती कुठेतरी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळते। जर नेते या विषयावर जर बोलतील तर त्या सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि जे इतर नेते या बैठकांमध्ये उपस्थित होते तेच नेते या विषयावरती बोलतील अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। आणि जर आपली भूमिका मांडायची असेल, जर माध्यमांना प्रतिक्रिया द्यायची असेल तर वरिष्ठांना विचारल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नका असंही प्रवक्त्यांना सांगण्यात आलेलं आहे। मग खरं तर अजित पवार आणि जयंत पाटील, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यामध्ये विलिनीकरणासाठी अनेक बैठका पार पडलेल्या आहेत। याबाबत खरं तर गुप्तता खूप आधीपासूनच पाळण्यात आलेली होती, पक्षाच्या नेत्यांना सांगण्यात आलेलं नव्हतं आणि रात्रीच्या या बैठका पार पडायच्या, त्यामुळे गुप्तता अतिशय पाळण्यात आलेली होती। माध्यमांना खरं तर याबाबतची माहिती कुठल्याही प्रकारची देण्यात आलेली नव्हती। त्यामुळे या विषयावरती आता इतर नेत्यांनी बोलू नये अशा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। फक्त जे महत्त्वाचे नेते आहेत तेच या विषयावरती बोलतील। या संदर्भात बोलू नये अशा जेव्हा आता सूचना आलेल्या आहेत तेव्हा याचं पालन कसं होतंय आणि एकत्रीकरणाबाबतच्या चर्चा नेमक्या पुढे कशा जातात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। सीमा, अशा संपर्कात रहा, आपल्याला आणखी काही मुद्द्यांवर चर्चा करायची आहे तर राष्ट्रवादीच्या